32 बिट मध्ये प्रिंटर सेट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या सॉफ्टवेअरला राईट क्लिक करायचं. हा, आता तुम्ही करत जा, खाली प्रॉपर्टीज मध्ये जा, प्रॉपर्टीज, ओपन फाईल लोकेशन, याच्यात ACCSETT नावाची फाईल आहे, ACC. हा, बस त्याच्यावर एंटर करा. त्याच्यावर एंटर केल्यानंतर मोर इन्फो मध्ये जा. मोर इन्फो हे प्रत्येक ठिकाणी नाही येणार, मोर इन्फो, आणि रन एनिवे. आता हे जे बार आहे त्याला सगळ्यात खाली घेऊन या, नेव्हर नोटिफायला सगळ्यात खाली. हा, आणि ओके करून द्या. हा, येस. हे एक सेटिंग झालं. दुसरं एडीव्ही शेअर नावाचं आहे, एडीव्ही शेअर. हा, त्याला ओपन करा. त्याच्यात मोर इन्फोला क्लिक करा, रन एनिवे. हा, आता इथे पहा, टर्न नेटवर्क डिस्कवरीला ऑन करा. टर्न नेटवर्क डिस्कवरी ऑन वरच्याला क्लिक करा. हा, फाईल शेअरिंग आणि हे दोन्ही वरच्या याला क्लिक करायचं. ठीक आहे, मग इथे क्लिक करा राईट साईडला, प्रायव्हेटला. नाही, वरती मी जे कर्सर नेलं ना, इथे प्रायव्हेटच्या, हा तिथे. हा, आता इथे पण टर्न ऑन फाईल अँड प्रिंटर शेअरिंग. नेटवर्क डिस्कवरीला तर आहेच. ठीक आहे, आता खाली ऑल नेटवर्क जे आहे इथे याला क्लिक करा. त्याच्यात खाली वरती टर्न ऑन शेअरिंगला क्लिक करा. हे हा, त्याच्यानंतर अनेबल फाईल शेअरिंग 56 बिट. हा, अजून खाली जा, याला खाली घेऊन जा आणि टर्न ऑफ करायचं पासवर्ड प्रोटेक्टेड. याला सेव्ह करा. हा, हे दोन्ही गोष्टी झाल्या. आता आपण प्रिंटरला ABCD शेअर केलेला आहे. ठीक आहे, आता एक असतं लूपबॅक अडॅप्टर इन्स्टॉल करावं लागतं. तर त्याच्यासाठी दिस पीसीला राईट क्लिक करा. शॉर्टकट आहे. हा, चालतं. मॅनेज मध्ये जा, मॅनेज. हा, याच्यात डिव्हाइस मॅनेजर परफॉर्मन्सच्या खाली होता. हा, त्याच्यात नेटवर्क अडॅप्टर आहे राईट साईडला. हा, त्याला क्लिक करा. अरे नाही, एक मिनिट. हा, डिव्हाइस मॅनेजर केलं ना, इथे क्लिक करायचं. इथे याला मोठं करायचं. हा, हे आलं. आता इथे ऍक्शनला क्लिक करा वरती. ऍक्शन वरती एकदम फाईल मेनू आहे ना, सगळ्यात वरती. पहा, मी कर्सर नेऊन ठेवला तिथे. ऍक्शन हे इथे वरती सगळ्यात फाईल आहे ना सगळं. हा, ऍक्शनला क्लिक करा. हा, त्याच्यात ऍड लेगसी हार्डवेअर, त्याच्यात नेक्स्ट, मग इन्स्टॉल हार्डवेअर नेक्स्ट करून द्यायला. नेक्स्ट. हा, पुन्हा नेक्स्ट. आता इथे नेटवर्क अडॅप्टरवर जायचं, तर एन दाबून द्या कीबोर्डवर. एन आलं. पुन्हा नेक्स्ट करा. आता लेफ्ट साईडला मायक्रोसॉफ्ट आहे, त्याला क्लिक करा. आता राईट साईडला हा जो एरो आहे ना, इथे खाली क्लिक केलं तर इथे तुम्हाला KEM लूपबॅक अडॅप्टर दिसेल. खाली घेऊन जा त्याला. हा, ते KEM टेस्ट लूपबॅक अडॅप्टर, खालून दुसरं, आणि नेक्स्ट करा. पुन्हा नेक्स्ट. फिनिश. हे झालं. ठीक आहे, आता याला बंद करून टाका. आता आपल्या या वायफायच्या सिम्बॉलला क्लिक करा खाली राईट साईडला. त्याच्यात नेटवर्क अँड इंटरनेट सेटिंग आहे ना, याला क्लिक करायचं. ब्ल्यू कलर मध्ये त्याला क्लिक करा. आता इथे त्याला फुल करून घ्या आपण मोठं. तर इथे खाली चेंज अडॅप्टर सेटिंग आहे पण हे, त्याला ओपन करा. हा, आता आपण जे आता लूपबॅक अडॅप्टर इन्स्टॉल केलं ते हे आहे. ठीक आहे, याला राईट क्लिक करा.
खाली प्रॉपर्टीज. आता इथे इंटरनेट प्रोटोकॉल TCP/IP4 IPv4 त्याला क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीजला क्लिक करायचं खाली. आता यूज फॉलोइंग IP ऍड्रेस. नाही ते DNS केलं तुम्ही हे वरती यूज फॉलोइंग IP ऍड्रेस वरचं. इथे टाका 192.168.100.1 आणि टॅब दाबून खाली यायचं. टॅब कीबोर्डवर लेफ्ट साईडला टॅब आहे. हे ऑटोमॅटिक येऊन जातं. याला ओके करून द्या. खाली ओके आहे ना. आणि क्लोज. हे झालं प्रिंटरचं सगळं सेटिंग. आता तुम्हाला हे सगळं बंद करायचं आहे आणि एकदा कॉम्प्युटर रिस्टार्ट मारलं की त्याला म्हणायचं रिस्टार्ट मी मारतोय म्हणायचं. प्रिंटिंग येतं का चेक करून घे. बिल वगैरे सगळं बरोबर होतंय का. नाही झालं तर कॉल कर म्हणा. ठीक आहे. पासवर्ड पाठवावा लागेल. ठीक आहे. पासवर्ड पाठवतो. पहिले पासवर्ड पाठवा. पासवर्ड टाकून बरोबर. त्याला रिस्टार्ट मारायला लावतो. ते बरोबर आहे. चेक करून घ्या प्रिंट वगैरे. बरोबर आहे. ठीक. टाईप करून बस टाईप करून पाठवून द्या. ती डीलरची फाईल टाकून द्याल त्यांच्याकडे. डीलरची फाईल टाकून. ठीक आहे. मी बंद करतो. ओके.